नाव अलका गीताराम शिंदे, राहणार वरवंडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी एक शेतकरी गृहिणी आहे. आता आमची फुलं चालू झाले. प्रयागराजला कुंभमेळा आहे आणि हे फुलं आहे ना देवाच्या कारणी लागावा, भाव भेटावा ही आमची इच्छा आहे. दिवसात किती तोडे तुम्ही? दिवसात आता आमचा पहिलाच तोडा आहे. आज आता पहिलाच तोडा आहे का? 35 रुपये किलो म्हणजे भाव बरा आहे झेंडूला. मग भाव चांगला आहे. बरोबर आहे. आज तरी वाटते मला 400-500 किलो फुलं निघाय पाहिजे एवढ्याच. हो निघतील. आता एक कुंभमेळा 45 दिवस चालणार आहे आपला प्रयागराजचा. तर कुंभमेळ्यामुळं या फुलांना आहे ना भरपूर अशी मागणी राहणार आहे. त्यामुळं फुलांना पण जीव लावा, तुमचे पण पैसे होतील. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आलो आम्ही आमच्या मामाच्या मळ्यात, म्हणजे गावामध्येच आपला मामांचा मळा. थोडं कामाविषयी निमित्त इकडे आलो होतो. तर तुम्हाला थोडक्यात झेंडूविषयी माहिती दाखवतो. तर मित्रांनो, कसा वाटला आपला मामांचा मळा? ही झेंडूची जी तोडणी चालू आहे, याची फुलं आपले थेट आपले जे हिंदू धर्माचा जो प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे साधू संतांचा, त्या कुंभमेळ्यासाठी हे आपले फुलं जाणार आहे. तर आपण आपल्या गाव पण भाग्यशाली की आपण नाही पोचू शकलो, पण आपल्या गावातील फुलं प्रयागराज कुंभमेळ्यासाठी तिथं पूजेसाठी जाऊ राहिले. तर अभिमान वाटतो आपल्याला. मी एक वरुंडीकर असल्या. चला तर मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या व्हिडिओमध्ये माहिती आवडल्यास मित्रांना पण शेअर करा. थोडक्यात तुम्हाला आपल्या झेंडूविषयी माहिती आपण मामांकडून, मामीकडून व त्या ताईकडून आणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता हा संपूर्ण असा 1 ते 1.5 एकर असा मामा आहे रान. बिगा 1 एकर असं रान असं नाही, असं 8,000 काठी झेंडू मामाने हा प्लॉट लावलेला आहे. बघू आपण त्यांची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. अशा प्रकारे सुंदर असा प्लॉट आहे आपला वरुंडी गावात. आपले गीताराम मामा शिंदे. कोणाला फुल लागल्यास त्यांच्याशी अवश्य संपर्क करा. माझे नाव वर्षा लक्ष्मण शिंदे. मी सकाळपासून आले, 9:30 वाजल्यापासून आलोय आम्ही. तर आत्ता वाजला 1:30. आम्ही 400-500 किलो फुलं तोडून झाले. फुलं तोडायला उरकतात आम्हाला. छानही वाटतंय फुलं तोडताना. इतर कामापेक्षा तरी सोपं काम वाटतंय आम्हाला. झेंडू शेती परवडते का? हो परवडते. आता कुठं आम्ही नवीन लागण केली, पहिल्यांदाच केलाय. आता यावेळेस परवडलं तर मग आम्ही आणखी करू. तर छान काम वाटतं नाही? हो छान काम बाकीच्या कामापेक्षा सोपं आहे. तर आज 400-500 किलो फुलं तोडले. घरच्या घरी तोडले तुम्ही? घरच्या घरीच तोडले आम्ही चौघांनीच. बघू शकता मित्रांनो, या ताईने घरच्या घरी तिघांनी हे फुलं तोडले. अशा प्रकारे छान अशी झेंडूची बाग फुलवली. आपल्या माळरान होतं इथं, ते माळरान डेव्हलप करून इथं झेंडूची बाग फुलवली. शकता मित्रांनो, अप्सरा येलो जातीची व्हरायटीची आपली झेंडूचे बियाणे. अशा प्रकारे आता झेंडूची तोडणी चालू आहे आमच्या मामांची. आज मी आलो होतो मळ्यामध्ये, सहज इथं त्यांची तोडणी चालू होती. ते म्हणलो छोटासा एक व्हिडिओ बनवून घेऊया. तर आपल्या ताईंना विचारू, ताई आता काय भाव जाते फुलं? 35 रुपये किलो जाते का? कुठं जाते? गुजरातला. गाडी जागी होती का? गाडी जागेवर होती. दिवसात किती तोडे तुम्ही? दिवसात आता आमचा पहिलाच तोडा आहे. आज आता पहिलाच तोडा आहे का? 35 रुपये किलो म्हणजे भाव बरा आहे झेंडूला. मग भाव चांगला आहे. बरोबर आहे. आज तरी वाटते मला 400-500 किलो फुलं निघाय पाहिजे एवढ्याच. हो निघतील. अशा प्रकारे आता तोडणी चालू आहे आपली. तिकडे मामी, इकडे मामांचं काम चालू आहे. माझे नाव गीताराम एकनाथ शिंदे. अप्सरा येलो जातीची व्हरायटी लावलेली आहे. 8,000 काडी लागली रोप. तिला किती खर्च आला? खर्च जवळजवळ 35-40 हजार रुपये आला. मल्चिंग सगळं, ठिबक व लावण्याची मजुरी, रोपाची लावण्याची लावणी घरीच लावली. लावणी काय वजन नाही लावली. आता इथून पुढे त्याला काय फवारे काय लागतात? फवारे काय काही जे असं त्याला फक्त एक बुरशीनाशकाची गरज. पण आता एवढं काय खर्च नाही झाला. नाही खर्च नाही आता. आणि ड्रिपने काय औषध सोडले त्याला खरी? सोड 19 सगळं दुकानदाराच्या माहितीप्रमाणे सोडलं. आता आम्ही पहिल्यांदा शेती करतो त्याच्यामुळे काही म्हणजे पहिल्यांदा झेंडू करते. पण आता सुंदर असा प्लॉट आणला तुम्ही. पण इथं माळ राहणार फार लेवल केली. लेवलला बरा खर्च केला तुम्ही आधी. 4-5 लाख लागले. हा माळ राहणार सुंदर अशी शेती फुलवली तुम्ही. पुन्हा मामांचं धन्यवाद. आता सुंदर असा प्लॉट फुलवलाय. आता एक कुंभमेळा 45 दिवस चालणार आहे आपला प्रयागराजचा. तर कुंभमेळ्यामुळं या फुलांना आहे ना भरपूर अशी मागणी राहणार आहे. त्यामुळं फुलांना पण जीव लावा, तुमचे पण पैसे होतील. त्या अशा प्रकारे आता हे फुलांना पण भरपूर मागणी वाढत. आणि फुलांची रेट काय पडणार नाही सध्या, तरी पण तुम्ही फुलांना लक्ष राहू द्या. याला एक आता तोडणी झाल्यानंतर एक बुरशीनाशकाचा फवारा आवश्यक मारा. एक फवारा मारा, दुसरं काही त्याला गरज नाही. तर अशा प्रकारे सुंदर अशी शेती फुलली आपल्या गीताराम मामांनी. मामा काय जातीचं होतं व्हरायटी, काय म्हणते त्याला? अप्सरा येलो. कुठून आणलं होतं युरोप? नारायणगावरून आलो होतं. मग तिने पोच दिलं तर. अशा प्रकारे झेंडू किती दिवस झाले चालू झाला आता? म्हणजे किती दिवसात प्लॉट आहे? 1.5 महिन्याचा का? हा, आपण मामी संग थोडं बोलून घेऊ. मामी काय बोलते आता?
तुम्हाला आता हे प्लॉट लावल्यातून वाटतं आता पैसे होईल आपली थोडी मग थोडं काय ना शेतकऱ्याला हातभार लावायचं काम करते झेंडूचे फुल. कधी कधी असं होतं झेंडू 5 रुपये किलो नसतो कोणी खात नाही, पण आता थोडा बरा बाजार आहे. माझे नाव अलका गीताराम शिंदे, राहणार वरवंडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी एक शेतकरी गृहिणी आहे. आता आमची फुलं चालू झाले. प्रयागराजला कुंभमेळा आहे आणि हे फुलं आहे ना देवाच्या कारणी लागावा, भाव भेटावा ही आमची इच्छा आहे. आणि देवाच्या कारणी लागलेलं चांगलं होईल, चांगला भाव भेटेल आम्हाला आणि आपल्या परपंचाला थोडा हातभार आमच्या प्रपंचाला हातभार लागल आणि देवाच्या कारणी फुलं लागावं अशी इच्छा आहे माझी. आता हे तुमचे फुलं कुंभमेळ्याला जाणार हा कुंभमेळ्याला जाणार प्रयागराजला. तर आज गाडी भरण्यासाठी येणार तुम्ही, आनंदी भरायसाठी येणार. कुंभमेळा कालपासून सुरू झालाय आणि तुमचा तोडा पण आजच चालू झालाय. हा तर तुमचे फुलं डायरेक्ट कुठं आपल्या उत्तर प्रदेश मध्ये प्रयागराजला कुंभमेळ्यात जाणार. हा तुम्ही पण खुश, आम्ही पण तुमचे पैसे हो आणि आपले फुलं पण तुमच्या कुंभमेळ्यासाठी आपल्या हिंदू धर्मासाठी माझ्या कारणी लागू. कारणी लागू. तर मित्रांनो पाहू शकतात अशा प्रकारे फुलांची तोडणी झालेली आहे. तर आता हे मामान मामीन ते उभे. तर तुम्हाला मामान मामीन त्यांचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता मित्रांनो या माळरानावर सुंदर अशी आपल्या गीताराम मामाने शेती फुलवलेली. जणू काही आपण जेजुरीमध्ये आलं पिवळं सोनं बघतोय, असं पिवळं जरा दिसतं सगळीकडे. हे अप्सरा येलो जातीचं व्हरायटीचं झेंडूचं रोप. तर अशा प्रकारे फुलांचा पहिला तोडा सुरू आहे. 400-500 किलो फुलं निघायला पाहिजे असा अंदाज आहे. तर अशा प्रकारे आता इथं फुलांचा तोडा चालू आहे. आपण जसं काय आता जेजुरीकडे उभे असं पिवळं जरा प्लॉट झालेलं आहे. संपूर्ण असं सुंदर असं शेती फुलवली आपल्या गीताराम मामाईंनी व मामींनी. अशा प्रकारे सुंदर प्लॉटचं नियोजन आहे त्यांच्याकडे. तर मित्रांनो तुम्हाला आपल्या गावातील शेती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा विसरू नका. अशा प्रकारे सुंदर असं शेतीचं नियोजन केलेलं मामांनी. इथे एकदम असं माळरान कारदार रान होतं, त्याच्यावर सुंदर अशी शेती फुलवली. मल्चिंग करून यावर झेंडूची लागवड केलेली. तर मित्रांनो आज सहज फिरत आलो होतो इकडं मामांच्या मळ्याकडे. तर आज हे फुलं तोडण्याचं काम चालू होतं. त्यात आपल्याला हे फुलं आपल्या कुंभमेळ्यासाठी जाणार आहे प्रयागराजला, त्याचा पण अभिमान वाटला. त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ बनवायचा वाटला. तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आपल्या वरवंडीतील शेतकऱ्याचे म्हणजे आमच्या मामांचा व मामीन त्यांची संपूर्ण मुलाखत तुम्हाला आवडली का एक कमेंट करून नक्की सांगा. चला तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद. भेटूया लवकर पुन्हा अशा बनाट व्हिडिओ. तोपर्यंत जय जवान जय किसान, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम.